महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा अंदाज लावणं नेहमीच अवघड राहिलं आहे. पण काही वेळा अशा घडामोडी घडतात ज्या संपूर्ण राजकीय पटावरची गणितं बदलून टाकतात. आज अशीच एक परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे शिंदे सत्तेत असूनही अडचणीत दिसतायत आणि सत्ता बाहेर असलेले ठाकरे पुन्हा केंद्रस्थानी येताना दिसतायत. राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा आहे, 2 ठाकरे एकत्र आले तर शिंदेंचं पुढे काय? नमस्कार, मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र 360. आज आपण पाहणार आहोत 2 ठाकरे एकत्र येण्याचा नेमका अर्थ काय, या सगळ्यात भाजप कुठे उभा आहे आणि खरा धोका नेमका कोणाला आहे, भाजपला की शिंदेंना? मुंबई महापालिका म्हणजे फक्त स्थानिक स्वराज्य संस्था नाही, ती म्हणजे राजकीय सत्ता, आर्थिक ताकद आणि भावनिक वर्चस्वाचं केंद्र आहे. 1985 ते 2022 तब्बल 36 वर्षे मुंबई महापालिकेवर ठाकरे नावाचंच वर्चस्व राहिलं. बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे. 1995 मध्ये भाजपसोबत युती झाली. ती युती 2017 पर्यंत टिकली, म्हणजे जवळपास 22 वर्षे ठाकरे व भाजप एकत्र होते. पण त्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा भूकंप ठरला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 20 वर्षे वेगवेगळ्या वाटांवर चालले, पण 2025 मध्ये अचानक चित्र बदलू लागलं. 4 जुलै 2025 हिंदी सक्ती विरोधी रॅली. मुंबईचे रस्ते भगव्यात न्हाऊन निघाले आणि 2 ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले. यानंतर भेटींची मालिका सुरू झाली. 27 जुलै वाढदिवस भेट, 7 सप्टेंबर व गणपती दर्शन, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आज 24 डिसेंबर. जवळपास 12 वेळा दोन्ही ठाकरे भेटले. हा योगायोग नाही तर जाणीवपूर्वक आखलेली रणनीती आहे असं राजकीय तज्ज्ञ सांगतात. उद्धव ठाकरे शांत, मर्यादित भाष्य, सुसंस्कृत राजकारण. राज ठाकरे आक्रमक, थेट भाषा आणि मुद्द्यावर घाव. एक बोलत नाही, दुसरा गप्प बसत नाही, पण दोघांचा मुद्दा एकच आहे, मुंबई, मराठी माणूस. महापालिकेवर ठाकरेचं वर्चस्व, ही जोडी मतांमध्ये रूपांतर करणार का? हा प्रश्न सध्या सर्वात महत्वाचा आहे. आता थोडे आकडे पाहूया. 2017 महापालिका, शिवसेना मनसे 36% मते, भाजप 27.5% मते. 2024 विधानसभा मुंबई, भाजप 29.2%, शिंदे सेना 17.7%, ठाकरे गट 23.2%, मनसे 7.1%, ठाकरे मनसे 30% पेक्षा जास्त. म्हणजे जर हे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबई महापालिकेत सत्ता उलटण्याची पूर्ण क्षमता तयार होते. एकनाथ शिंदेंनी नगर परिषद निवडणुकात भाजप विरोधात लढत दिली, काही ठिकाणी विजय, बार्गेनिंग पॉवर वाढली, भाजपला संदेश दिला. पण प्रश्न असा आहे, 2 ठाकरे मैदानात उतरल्यावर शिंदे स्वतःची वेगळी ओळख टिकवू शकतात का? कारण शिंदेंचा मतदारसंघ तोच शिवसेनेचा पारंपरिक मतदार आणि हाच मतदार आता 2 ठाकरे पुन्हा खेचण्याचा प्रयत्न करतायत. भाजपची भूमिका इथे खूप नाजूक आहे. गुजराती, परप्रांतीय, व्यापारी वर्ग या सगळ्यावर भाजपची पकड आहे. पण भाजप आजही ठामपणे सांगत नाही मुंबईचा महापौर मराठीच असेल. आशिष शेलार म्हणतात हिंदू महापौर असेल, पण ठाकरे म्हणतात मराठी महापौरच असेल. हा फरकच मुंबईत निर्णायक ठरू शकतो. या सगळ्या खेळात भाजप फायदेशीर ठरेल का? ठाकरे सत्ता परत मिळवतील का की शिंदेच अडचणीत येतील? राजकीय विश्लेषकांचं मत स्पष्ट आहे, 2 ठाकरे एकत्र आले तर सर्वात जास्त फटका शिंदेंनाच बसेल. कारण मतांचं विभाजन, समान शिवसैनिक बेस आणि मराठी अस्मितेचा मुद्दा. मुंबई म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे मुंबई. हे समीकरण मोडलं आहे का की पुन्हा जुळते? याचं उत्तर आगामी महापालिका निवडणूक देईल. पण एक गोष्ट नक्की, हा खेळ फक्त सत्ता नाही तर अस्तित्वाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? 2 ठाकरे एकत्र आले तर शिंदेंचा गेम संपेल का? भाजप कोणाच्या बाजूने झुकेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र 360ला सबस्क्राईब करा. मी सूरज. पुढच्या डीप राजकीय विश्लेषणात भेटूया. जय महाराष्ट्र.